हाय हॅलो नमस्कार मंडळी, मॅनिफेस्ट विथ दीपालीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत की भांड्यांचा पसारा आणि किचनची स्वच्छता आणि कपड्यांचं कपाट नियोजन आपण कसे करू शकतो. सकाळी उठल्या ना किचनमध्ये जेव्हा पाऊल ठेवतो ना आपण, तर आपल्याला समोर काय दिसतं? रात्री घासून ठेवलेल्या भांड्यांचा ढीग, सिंकमध्ये पडलेले 2-4 चमचे आणि गॅस ओट्यावर असणारा पसारा. हे सगळं बघून सकाळीच मूड ऑफ होतो आणि स्वयंपाकाचं टेन्शन यायला लागतं, हो ना? पण जर आपलं किचन एकदम लख्ख आणि आवरलेलं असेल तर स्वयंपाक करायला किती उत्साह येतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा 10 सोप्या किचन टिप्स शेअर करणार आहे, ज्या तुमचा स्वयंपाक एकदम टेन्शन फ्री करतील आणि तुमचं आयुष्य आणखी सुंदर बनवतील. आणि हो, व्हिडिओच्या शेवटी आहे ना, मी माझ्या कपाटातील कपड्यांचा पसारा फक्त 15 मिनिटांमध्ये कसा आवरला त्याची एक भन्नाट ट्रिकसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया. पहिली टिप अशी आहे मंडळी की नाईट रुटीनची सवय लावा. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे रात्री कितीही कंटाळा आला तरी सिंकमध्ये एकही भांडं न ठेवता ते घासून झोपा. रात्री सिंक स्वच्छ असेल तर सकाळी उठल्यावर मिळणारी शांतता काही वेगळीच असते. आपण जेव्हा रात्री भांडे घासतो ना, तेव्हा आपल्या घरामध्ये आहे ना एकदम असं पॉझिटिव्ह वातावरण पण निर्माण होत असते. आणि किती पण उशीर झाला तरी पण रात्रीचे भांडे हे रात्रीच घासायला पाहिजे. हां, कधीतरी समजा तब्येत खराब असेल किंवा आपण खूप थकलेलो असेल तर कदाचित आपण त्या दिवशी आपण तेवढं कामं तर नाही करू शकत, पण हो, सकाळी पटकन उठून आपण आपलं किचन हे सुंदर करू शकतो. दुसरी टिप्स अशी आहे की आपल्या भांड्यांची टोपली जी असते ना ती रिकामी करायला पाहिजेत. हे बघा, सकाळी चहा ठेवण्यापूर्वी रात्री घासून वाळलेली भांडी त्यांच्या जागी आपण लावून घ्यायला पाहिजेत. यामुळे भांडी घासण्याची टोपली रिकामी होते आणि दिवसामध्ये निघणाऱ्या नवीन भांड्यांसाठी जागा मिळते. भांड्यांचा पसारा हा ओट्यावर होतच नाही, ही गोष्ट बरोबर आहे. जर आपण आपलं जे भांड्याची टोपली असते ना त्यातले भांडे आपण जर लगेच लावून दिले ना, म्हणजे त्यातले भांडे जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत नाही लावायला पाहिजेत. जेव्हा सुकले तेव्हाच लावायला पाहिजेत. कारण आपण जेव्हा ते ओले भांडे जेव्हा आपण सिंकमध्ये ठेवतो ना, म्हणजे आपल्या ट्रॉल्यामध्ये म्हणा किंवा रॅकमध्ये म्हणा, त्याच्यावर पाण्याचे थर जमा होतात आणि मग ते कसे त्याला थोडा गज चढतो. त्याच्यामुळं जेव्हा भांडे सुकली तेव्हा ते भांडे आपल्या ट्रॉल्यामध्ये व्यवस्थित लावून द्यायला पाहिजेत. तर तिसरी टिप अशी आहे की क्लिनिंग क्लॉथ. किचनमध्ये नेहमी 3 वेगळे कपडे ठेवा. एक गॅस ओटा पुसतेसाठी, दुसरा ओला हात पुसतेसाठी आणि तिसरा म्हणजे भांडी पुसतेसाठी. तर यामुळे ना आपली स्वच्छता पण राखली जाते आणि दुर्गंधी येत नाही. आणि अजून सांगायची गोष्ट म्हणजे आपली जी सिंक असते ना, आपण जेव्हा भांडे घासतो ना त्याच्यामध्ये खूप पाणी जाते. तर काय करायला पाहिजे, त्यातून कधी कधी खूप असा म्हणजे वेगळाच वास येत असतो, स्मेल वेगळीच येत असते. आपण ना काय करायला पाहिजे माहिती आहे का, आपलं व्हिनेगर, आपला खाण्याचा सोडा आणि थोडीशी निरमा घ्यायची, निंबू घ्यायचं आणि ते एकत्र करून ती पहिले सिंक स्वच्छ घासून घ्यायची आणि त्याच्यानंतर थोडंसं कोमट गरम पाणी करून त्याच्यामध्ये ते सोडायला पाहिजेत. आणि आपल्या इथं कॉम्पट असते की नाही कपड्याचं, ते कॉम्पट घेऊन थोडंसं त्या नळीमध्ये टाकून द्यायचं, म्हणजे सिंकमध्येच टाकून द्यायचं, जेणेकरून तो जो वास आहे ना तो पूर्ण निघून जाईल आणि घरामध्ये एकदम फ्रेशनेस वातावरण पण राहत असतं. चौथी टिप म्हणजे अशी आहे माहिती आहे का, जेव्हा आपलं नवीन घर आपण जेव्हा बांधतो तेव्हा हे जे घर बांधणारे लोक आहेत ना, जेव्हा आपलं घर ते ॲसिडनं धुवून काढत असतात ना, तर कधी कधी आपलं जे बेसिंग सिंक असते ना, तर ते सिंक पण ती धुवून काढताना कधी कधी त्याच्यावरती ते थेंब पडत असतात. म्हणजे ते थोडंफार काही ना काही ते पडत असते सिंकमध्ये आपल्या. तर त्याच्यावर आहे ना काळे डाग होत असतात आपल्या सिंकमध्ये, बेसिंगच्या सिंकमध्ये. तर काय करायला, ते निघतच नाही. आपण त्याला किती बी घासलं तर निघत नाही ते. पण आपण काय करायला पाहिजे माहिती आहे का, पितांबरी घ्यायची आणि पितांबरी आणि आपली घासणी त्यांना एकदम रफ करून घासून घ्यायला पाहिजेत. म्हणजे ते रोज घासायला पाहिजेत. अशा तऱ्हेने त्याच्यावरचे काळे डाग जे असतील ना ते सगळे निघून जातात आणि आपली बेसिंग सिंक ही एकदम नव्याने चमकत असते. आणि चौथी टीप अशी आहे की स्वयंपाक करताना वेस्ट बाउल वापरणे. जेव्हा आपण भाजी चिरतो ना, लसूण सोलतो किंवा कांदा कापतो ना, तेव्हा त्यांचा कचरा ओट्यावर न टाकता जवळ एक छोट्या प्लास्टिकच्या डब्यात किंवा बाउलमध्ये गोळा करायला पाहिजेत. म्हणजे आपल्या घरी एखादं भांडं असते ते एकदम वेस्ट असते, तर आपण त्याचा वापर आपण हे जे कांद्याची टकरं किंवा लसणाची टरफलं, हे जे कचरा असते ना आपल्या ओट्यावरती थांबलेला सगळा, तो घेऊन आपण त्या बाउलमध्ये टाकू शकतो. म्हणजे आपला गॅस ओटा हा अजिबात खराब होणार नाही. पाचवी टिप म्हणजे अशी आहे की मसाल्यांचे डबे जागच्या जागी ठेवणे. हे बघा, घाईघाई स्वयंपाक करताना आपण फोडणी दिली की मसाल्यांचा डबा किंवा तेलाची किटली आपण तिथेच ठेवत असतो. तर स्वयंपाक करताच तो डबा त्याच्या जागी ठेवण्याची सवय लावा. यामुळे स्वयंपाक संपेपर्यंत किचनही आवरलेलं राहील.
आणि 6वी टिप्स म्हणजे अशी आहे की आठवड्याचं प्लॅनिंग आपण न करून ठेवायला पाहिजेत. म्हणजे उद्या काय भाजी करायची हा प्रश्न जगातल्या प्रत्येक महिलेला पडतो. यासाठी शनिवारी किंवा रविवारीच पुढच्या 6 दिवसांच्या भाज्यांचे एक रफ प्लॅनिंग करून ठेवा. यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ आपले टेन्शन म्हणजे 50% कमी होतच मंडळी. ही गोष्ट खरी आहे. मी बी अशीच करत असते. मला जे माझे कामं बी असतील काही पण असेल ती मी एका डायरीमध्ये लिहत असते आणि मला काय करायचं आहे मी सगळं डायरीमध्ये लिहत असते. त्याच्यानुसार आपण सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या ना तर आपलं सगळे कामं हे सुरळीत पार पाडत असतात. अजून एक टिप सांगते की स्वतःसाठी गाणी लावायलाच पाहिजे किंवा एखादं पॉडकास्ट ऐकायला पाहिजेत. कोणतंही आपल्याला जे आवडत असेल ते. म्हणजे स्वयंपाक करणं हे की काम न वाटता आपण आनंद वाटायला हवा. म्हणजे स्वयंपाक करायच्या वेळेस आपल्याला एक हॅपीनेस वाटायला पाहिजेत. म्हणजे कसं आपली जर आवडती गाणी किंवा एखादा चांगला पॉडकास्ट म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे व्हिडिओ तुम्हाला जे व्हिडिओ आवडतील ना आपण ते व्हिडिओ आपण लावून ठेवायचे. यामुळे आपले मनतून प्रसन्न राहतं आणि जेवणही खूप चविष्ट होत असते. पण मोडूया आपल्या कपाटातल्या कपड्यांचा पसाऱ्याकडं. हे बघा मैत्रिणींनो, कसं असते माहिती आहे का, कपाटातील कपड्यांचा पसारा कपडे कितीही आवरा 2 दिवसामध्ये परत जसे आहे तसे होतातच, बरोबर ना. पण मी माझ्या कपाटातील पसारा हा फक्त 15 मिनटामध्ये कसा आवरला आणि तो तसाच कसा टिकून ठेवते चला बघूया. तर कसं आहे माहिती आहे का, जे कपडे माझ्या यूजमध्ये नसतील ते कपडे मी सगळे बाहेर काढत असते. सगळ्यात आधी कपाटातले अस्ताव्यस्त झालेले कपडे बेडवर काढत असते. जे कपडे आपण वर्षभर वापरले नाहीत ना ते बाजूला काढा आणि ते दुसऱ्याला देऊन टाका किंवा रिसायकल करा. मी कशी करत असते, माझे जे साड्या असतात ना म्हणजे ज्या नवीन साड्या असतील ना तर ते एका कपाटामध्ये व्यवस्थित ठेवून देत असते आणि जे वापरायचे साड्या असतील ना ते मी दुसऱ्या कपाटामध्ये ठेवत असते आणि त्याच्यामुळे आहे ना जागा पण खूप भरपूर राहते आणि आपल्याला टेन्शन पण राहत नाही. तर इथे आहे ना सकाळी नळ आलेले होते त्याच्यामुळे मी इथे पटापट ही फरशी घासून घेतलेली आहे आणि जे पाय पुसायचे कपडे होते ना ते पण इकडे स्वच्छ धुवून घातलेले आहेत. अजून पुन्हा माहिती आहे का मी काय केलेलं आहे, आपलं जर छोटे कपडे असतील ना त्याचं ते ऑर्गनाईज करण्यासाठी मी काय केलेलं आहे, म्हणजे उदाहरणार्थ काही आपले जे रूम आलं, काही सॉक्स, काही डेली यूजची शर्ट डायरेक्ट कपाटात मी कधीच ठेवत नसते. कारण आपण जर कपाटामध्ये ठेवले ना लेकर ते गेले काढायला एक वस्तू काढतात लेकरं तर पूर्ण कपाट अस्ताव्यस्त करून टाकतात. त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे, छोटे छोटे प्लॅस्टिकचे जे बास्केट असतात ना किंवा घरचे जुने बॉक्स असतात ना ते मी ऑर्गनाईज करून ठेवलेले आहेत. यामुळे जे जे लहान लहान वस्तू म्हणजे लहान लहान जे कपडे असतात ना ते प्रत्येक मी डब्यामध्ये ठेवून दिलेले आहेत. त्याच्यामुळं मग आपल्याला म्हणजे ऐनवेळीवर परेशानी होत नाही कोणत्याच गोष्टीची. मी काय केलेलं आहे माहिती आहे का, असंच एक मोठा बॉक्स आहे माझ्याकडं. ते ऑनलाईनवरून म्हणजे एखादी वस्तू मी आणली होती त्याच्यामध्ये तर त्याला घरीच DIY करून त्याच्यावर मस्त छानपैकी एक तर आपण ऑनलाईनवरून वॉलपेपर बोलू शकतो किंवा घरच्या घरी पेपर भेटतात. तो पेपर होता माझ्याकडे, तो त्याला अप्लाय केला मी छानपैकी आणि सुंदरसा बॉक्स तयार केला आणि त्याच्यामध्ये मी जे कपडे आहेत ना रोजचे वापरायचे त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. म्हणजे आपण आहे ना आपल्या घरातला पसारा कसा कमी करू शकतो तर हे टिप्स जर आपण वापरल्या ना तर आपण नक्कीच घरातला पसारा हा कमी करू शकतो. तर चला व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घ्या तुम्ही सर्वजण काळजी. बाय.